नमस्कार, माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या जॉब अपडेट संबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो व आजही अशाच प्रकारची एक भरतीची अपडेट पुढे आलेली असल्याने त्या भरती संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आजची भरती प्रक्रियाची माहिती ही इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025 संबंधित असणार आहे. इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025 630 जागांची भरती, शैक्षणिक पात्रता तसेच अर्ज प्रक्रियाची संपूर्ण प्रोसेस बघूयात. इंडियन कोस्ट गार्ड भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे कोस्ट गार्ड भरतीच्या दरम्यान एकूण 630 पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या भरती अंतर्गत असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादाची अट, त्याच पद्धतीने परीक्षा होणार का या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कोस्ट गार्ड भरतीची ही संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे व ही भरती संपूर्ण भारतभर असणार आहे. यामध्ये एकूण 630 जागा भरल्या जातील. त्याचप्रमाणे यात नाविक जीडी, नाविक डीबी तसेच यांत्रिक अशी 3 पदे भरली जाणार आहे व जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. भरती संबंधित काही आवश्यक बाबींमध्ये कोस्ट गार्ड भरती अंतर्गत निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये 2 ते 3 स्टेप पाडले जाईल व परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यामध्ये 3 पदे असून या प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी देण्यात आलेली आहे. यामध्ये 60 मार्काचा पेपर होईल. त्याचप्रमाणे वयोमर्यादा ही कमी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच तुमचे जर वय 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा 22 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही. या भरतीसाठी फक्त 18 ते 22 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे. यामध्ये काही कॅटेगरीनुसार वयोमर्यादेची सूटसुद्धा देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा 18 ते 22. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 असणार आहे. 25 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरावा लागेल. तसेच परीक्षा फी ही 300 रुपये असेल. ही फक्त जनरल व ओबीसी कॅटेगरीसाठी असणार आहे. त्यामध्ये इतर कॅटेगरीसाठी परीक्षा फी आकारली जाणार नाही. तर पहिले पद हे नाविक जीडी. या नाविक जीडी या पदासाठी पात्रता म्हणजेच शैक्षणिक पात्रता ही 12वी पास हवी असेल. त्याच पद्धतीने 12वीत मॅथ म्हणजेच गणित तसेच फिजिक्स हा विषय असणे आवश्यक असेल. दुसरे पद म्हणजेच नाविक डीबी. या पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आहे. त्यामुळे तुम्ही जर 10वी पास असाल व वयोमर्यादेमध्ये पात्र ठरत असाल तर अर्ज करू शकता. यांत्रिक या पदासाठीची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण प्लस त्यामध्ये 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा डिप्लोमा हा इंजिनिअरिंगमध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही जर शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता. अशा प्रकारे ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्हाला भरायची आहे. त्याच पद्धतीने आपण जाहिरात सुद्धा बघून घेऊयात. अशा प्रकारे आपण जाहिरात बघू शकता. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये कॅन्डिडेटची एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेली आहे जी आपण आत्ताच बघितलेली आहे. यात पहिल्या पदासाठी 12th पास प्लस त्यामध्ये मॅथ व फिजिक्स असावे. सेकंड नाविक डोमेस्टिक ब्रँचसाठी 10वी पास असावे. त्याचप्रमाणे यांत्रिक या पदासाठी 10वी पास. त्याचप्रमाणे डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध प्रकारच्या इंजिनिअरिंगमध्ये केलेला असावा. अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीत देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅन्डिडेटची वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे. 18 ते 22 वर्षे हे वय पात्र ठरवले जाईल व पहिल्या नाविक जीडीसाठीचे हवे असलेले वयोमर्यादा यामध्ये 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 या दरम्यान कॅन्डिडेट्स हा बॉर्न झालेला असावा व यांत्रिक या पदासाठीची वयोमर्यादा यात
देण्यात आलेली आहे. 1 मार्च 2004 ते 1 मार्च 2008 या कालावधी दरम्यान ज्या उमेदवाराचा जन्म झालेला असेल असे उमेदवार या भरतीस अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील. व नाविक DB यासाठीची वयोमर्यादा यामध्ये 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 या वर्षाच्या दरम्यान जे उमेदवार जन्मलेले असेल अशांना अर्ज करता येणार आहे. त्याच पद्धतीने आपण बघूयात की कोणकोणते डॉक्युमेंट अर्ज करताना त्यानंतर अपलोड करावे लागणार आहे. शक्यतो स्टेपनुसार हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. त्यामुळे यात कॅटेगरी सर्टिफिकेट, 10th मार्कशीट, त्याचप्रमाणे 10th सर्टिफिकेशन, ॲडिशनल मार्कशीट क्लास 10th अशा प्रकारची, त्याचप्रमाणे 12th तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्यानुसार या ठिकाणी डॉक्युमेंट आपण बघू शकता. 12th मार्कशीट, ॲडिशनल मार्कशीट 12 ॲप्लिकेबल, त्याचप्रमाणे यांत्रिक या पदासाठीची असणारी 12th मार्कशीट प्लस त्यामध्ये इंजिनिअरिंग केलेला असल्याचा डिप्लोमा सर्टिफिकेट अशी संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. त्याच पद्धतीने कोणत्या पदासाठी किती बेसिक पेमेंट दिले जाईल हे सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. नाविक जनरल ड्युटी या पदासाठी बेसिक पे ऑफ 21,700 रुपये असेल, प्लस त्यामध्ये अदर अलाउन्ससुद्धा असणार आहेत. त्याचप्रमाणे नाविक डोमेस्टिक ब्रँच या पदासाठी सुद्धा 21,700 रुपये एवढे बेसिक असेल. त्याचप्रमाणे यांत्रिक या पदासाठी 29,200 रुपये एवढे बेसिक पेमेंट असणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. व तुम्ही जर प्रत्यक्ष हा जाहिरात तसेच लेखी स्वरूपाचा फॉर्मॅट बघू इच्छित असाल तर कमेंट बॉक्समध्ये याची संपूर्ण माहितीची लिंक देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही लेखी फॉर्मॅटसह अर्ज प्रक्रियेची लिंक व जाहिरातसुद्धा बघू शकता. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. मिळूया अशाच नवीन माहितीसह पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.